तर आज आपण गाया सोडून दिलेले आहेत, कारण की कालच्याला थोडा पाऊस झाला तर पावसाचं वातावरण असं, त्यामुळं वातावरण थंड झालेलं होतं आणि सकाळी बी पावसाचं वातावरण होतं त्यामुळे सोडून दिल्या होत्या. आता थोडंसं ऊन पडले आणि एवढं काय नाही, फॉगर वगैरे हवा चालू आहे, फॉगर बी चालू आहेत त्यामुळं थंड आहे गोट्यात बी. आता आपले तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगायचंच राहिलं त्या गाया वेळेला झालेल्या. तर ही एक गाई आहे, हिला आता 9वा महिना लागलेला आहे, 25 दिवस बाकी तिला, आणि हिला 4 किलो खुराक चालू आहे दिवसाला. 1 किलो बार्ली आणि 1 किलो हिरागोळी आहे. आणि हीच एक गाई, हिला अजून 5-6 दिवस बाकी 9वा महिना लागाय, हिला काय खुराक वगैरे चालू केलं नाही अजून. आणि ही जी कालवड उभं दिसते का, ही आपलं ज्युपिटरचं कालवड आहे. त्यांनी मागल्या दुसऱ्या वेताला आपल्याला 14 लिटर दूध दिलेलं आहे या टायमाला. त्याला बी अजून 10 दिवस बाकी आहेत 9वा महिना लागायला. त्याला बी अजून खुराक वगैरे काही चालू नाही. दूध देते त्यामुळे ते थोडी तब्येत खराब आहे त्याची. 8 अवतारांसोबत त्याला 5 लिटर दूध होतं एका टायमाला, दिवसात 10 लिटर दूध. आता ते त्याला लवकरच खुराक चालू करणार 9वा महिना लागायच्या आधीच. आणि ही गाय आपली 2 ते 3 दिवसात डिलिव्हरी देऊन टाकीन बहुतेक, कारण की एवढं दिवस नाही घेणार, 7-8 दिवस. दूध वगैरे ते जास्त खाली सांडायला लागलेले आहे आता. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. आपले ब्लॉग लयच मोठे व्हायतात त्यामुळं माहिती देता. तर आता मागं एक आपली गाय आहे फासाटलेली, तिला बी 9वा महिना लागलेला आहे. तिला बी आता 23-24 दिवस बाकी आहेत. तिला बी खुराक चालू आहे 4 किलो. ती उद्या दाखवेन तुम्हाला. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.